भात आणि नमस्कार. भावशेख आपला आजचा विषय मक्तेदारी असणाऱ्या कंपन्या. मोनोपोली किंवा मक्तेदारी याचं खरं म्हणजे भांडवल बाजाराला वावडं असलं पाहिजे. पण गमतीची गोष्ट अशी आहे की अगदी सुरुवातीच्या काळापासून गुंतवणुकीचं तत्व म्हणून एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की ज्या वेळेला बाजार अस्थिर असतो किंवा त्याच्याविषयी थोडी अनिश्चितता आपल्या स्वतःच्या मनामध्ये असते, त्यावेळेला सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचं तंत्र म्हणजे ज्या कंपनीकडे ती ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्याचा जेव्हा बहुतांश भाग असतो, अगदी मोनोपोली नसली तरी बहुतांश भाग असतो, 70-80% जास्त भाग असतो, अशा कंपनीचे शेअर्स घेणं हे अत्यंत चांगलं. एक तर मुळातच अशा पद्धतीची कंपनी अनिश्चित बाजारामध्ये तिच्या नेहमीच्या बाजारभावाच्या पातळीपेक्षा थोडी खालच्या पातळीवरती उलाढाल करत असते आणि मुळातच शेअर्स बाजारामध्ये अनिश्चितता आहे याचा अर्थ ज्या क्षेत्रामध्ये ती कंपनी कार्यरत आहे त्याच्यामध्ये अनिश्चितता असेलच असं नाही. कारण बाजारातलं वातावरण आणि अर्थव्यवस्थेतलं वातावरण याच्यामध्ये काही वेळेला अंतर असू शकतं, ही गोष्ट पहिली. आणि अगदी जरी चर्चेसाठी असं गृहीत धरलं की बाजारामध्ये ही अनिश्चितता आहे आणि ती एक कंपनी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्याच्यातही त्याच्यावरती अनिश्चितता आहे, तरी सुद्धा त्या क्षेत्राच्या बाजारपेठेचा बहुतांश हिस्सा या कंपनीच्या हातात असल्यामुळे त्या क्षेत्रातल्या कार्यरत असणाऱ्या इतर कंपन्यांपेक्षा ही कंपनी त्या अडचणीवर, त्या संकटावर जास्त लवकर आणि कमीत कमी खर्चात आणि स्वतःचं कमीत कमी नुकसान करून घेताना उपयोगी पडेल किंवा मात करेल अशी एक अपेक्षा बाळगली जाते. म्हणजे जसं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल म्हटलं जातं की 2008 सालची जागतिक मंदी किंवा 2020 सालचा करोना या दोन्ही काळामध्ये जगातल्या इतर देशांसारखा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला नाही अशातला भाग नाही. परंतु आपली 140-145 कोटींची लोकसंख्या हेच एक गणित आपण जेवढं निर्माण करू तेवढं आपण देशामध्येच उपभोगू अशी परिस्थिती होती. अशी अनेकदा परिस्थिती चीनमध्येही असते, अर्थात चीनची गणितच वेगळी असतात. आणि म्हणून मी म्हटलं तसं की बाजारामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून किंवा फार पूर्वीपासनं अशा पद्धतीचा विचार केला जातो की जेव्हा तुम्ही खात्री नसेल, जेव्हा तुम्हाला अनिश्चितता वाटत असेल, मग ती बाजारात असू दे वा नसू दे, सगळ्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे अशा कंपनीचे शेअर्स घ्या ज्याच्याकडे त्या क्षेत्राचा बहुतांश बिझनेस आहे. मग हे तत्व बेंजामिन ग्रॅहम एका वेगळ्या पद्धतीनं सांगतात, पीटर लिंच एका वेगळ्या पद्धतीनं सांगतात, सर जॉन टेम्पल्टन एका वेगळ्या पद्धतीनं सांगतात, वॉरन बफे एका वेगळ्या पद्धतीनं सांगतात, जिम रॉजर्स एका वेगळ्या पद्धतीनं सांगतात आणि जॉर्ज सोरोस पालत्याच वेगळ्या पद्धतीनं सांगतात. अर्थात जॉर्ज सोरोस तर असं म्हणतात, अनिश्चितता निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कंपनीमध्येच माल गुंतवा. परंतु ही अनिश्चितता निर्माण करण्यासाठी सुद्धा ते क्षेत्र तुमच्या नियंत्रणाखाली लागतं आणि त्यासाठी त्याचा बहुतांश भाग, मग तो कच्च्या मालाच्या दृष्टीने असेल, पक्क्या मालाच्या दृष्टीने असेल किंवा त्याच्या वितरणाच्या दृष्टीने असेल, तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. ही सगळी प्रस्तावना अशासाठी की आता ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकात उलाढाल होतीये, सहज मनामध्ये आलं की हे जर तत्व बाळगायचं झालं तर आपल्या देशात नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या कंपनीची, त्या वस्तू क्षेत्रामध्ये मी म्हणतोय, मी शेअर बाजारामध्ये म्हणत नाहीये, तर त्यांची नेमकी मालकी आहे किंवा हुकमत आहे याचा विचार करू. आणि मग असा विचार करत असताना अगदी कालच्याच रेल्वे स्टॉकच्या कंपन्यांबद्दल म्हणताना मी म्हणलं तर की IRCTC कडे 100% रेल्वे तिकिटिंगचं बिझनेस आहे आणि ज्या प्रमाणामध्ये रेल्वेना प्रवास करण्याची गणितं बदलतायत चांगल्या अर्थी, त्या अर्थी IRCTC ला मरण नाही. थोडंफार मागे पुढे जरूर होऊ शकतं, शेवटी नाकारता येत नाही की 300 रुपयानं याचा आलेला IPO हा 1400 रुपयापर्यंत गेला, तो खालती 600 रुपयापर्यंत आल्यानंतर आज पुन्हा तो 1100-1200 न चालतो. हे गणित त्या 100%चं असतं, हे लक्षात घ्यावं लागतं. IRCTC जसं 100% टिकेटिंग मध्ये आहे तसं हिंदुस्तान एरोनॉटिक्स 100% डिफेन्स मध्ये आहे. आणि आज एकंदरीतच कितीही भाव खालती आले, आपण संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांचे कोणाचे भाव कोसळले याची जरी चर्चा केली तरी त्याच्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाही, हे लक्षात घ्या. CDSLची अशीच मालकी 59% डिपॉझिटरीवरती आहे. आता CDSL हे नेमकं गणित काय आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की माझी या क्षेत्रातल्या करिअरची सुरुवात मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पासून केली आहे.
तेव्हाचे माझे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सहकारी आज अनेक जण आज CDSL मध्ये कार्यरत आहेत. माझ्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी 22 वर्ष NSDL मध्ये काम केलंय आणि त्यामुळे CDSL हा माझा कॉम्पिटिटर होता. आजही माझा एक डीमॅट अकाउंट CDSL मध्ये आहे, एक अकाउंट NSDL मध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये CDSL नेमकं काय पद्धतीनं काम करतं याचा विचार करावा लागतो. आणि शेवटी BSE आणि CDSL या दोन कंपन्या एकमेकांना ज्या पद्धतीनं संस्था म्हणून सावरून देतात त्यातनं त्या दोघांचीही गणितं सुधारतात. CDSL मध्ये आज डिपॉझिटरीचा 59% वाटा आहे, हे नाकारता येत नाही. तो बोनस कॅन्डिडेट होता नव्हता याची चर्चा आपण भावशेखरच्या आणि बाजार गप्पांच्या आधीच्या भागात घेतली, त्यामुळे त्या तपशिलामध्ये मी आत्ता जात नाही. अशाच पद्धतीनं जर विचार करायचं झालं तर ज्या कंपनीवरती मी डोळे मिटून पैसे ठेवीन अशी कंपनी म्हणजे कोल इंडिया. आपल्या देशातल्या कोळशाच्या एकूण उत्पादनाच्या 82% उत्पादन एकटी कोल इंडिया करते. आणि कोल हे कितीही पॉलिटिकल प्रॉडक्ट असलं तरी त्या कंपनीकडे प्रॉफिटेबिलिटीही आहे, त्या कंपनीकडे लिक्विडिटीही आहे. आणि म्हणून 2021 आणि 22च्या बरोबर या वर्षांमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की BEL आणि कोल इंडिया या दोन सरकारी कंपन्यांनी जितके इंटरिम डिव्हिडंड दिले तितके आपल्या देशातल्या इतर कोणत्याही कंपनीने TCSचा अपवाद आपल्याला इंटरिम डिव्हिडंड दिलेले नाहीत. त्यामुळे कोल इंडिया आणि BEL दोन वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोनोपोली कंपन्या म्हणून जरूर आणि सकारात्मक दृष्ट्या विचारात घेण्याजोग्या आहेत. मग त्या कुठच्याही भावानी असू देत, तुम्ही कितीही काळ त्यांच्याजवळ ते शेअर्स ठेवले तरी चालतील, निदान तुमचं भांडवली नुकसान करणार नाहीत असे हे शेअर्स आहेत. हा गेल्या 3 वर्षांचा इतिहास आहे, हे नाकारता येत नाही. तसंच पिडिलाइट ही कंपनी ऍडेसिव्ह मध्ये आहे. जवळजवळ 70% व्यवसाय आपल्या देशाच्या एकूण ऍडेसिव्हच्या पिडिलाइट करते. फक्त पिडिलाइट ही गमतीची कंपनी आहे. पिडिलाइट ही फारशी चर्चेमध्ये असलेली कंपनी नाही. फेविकोल का जोड है अशी जाहिरात जरी आपण म्हणली तरी ते पिडिलाइट त्याचं वर्णन आहे. फक्त पिडिलाइट हा तुम्हाला नुकसान पोचवत नाही, फायदाच करून देतो. पण ते पिडिलाइटच्या वेगानं जावं लागतं, हे लक्षात घ्यावं लागतं. मी गमतीने अनेकदा म्हणतो की बँकेमध्ये किंवा एखाद्या NBFC मध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले तर व्याज तरी मिळतं, त्याच्यापेक्षा थोडा जास्त डिव्हिडंड पिडिलाइट देते. पण 2-3 वर्ष जर थांबलात तर पिडिलाइट चांगलं कॅपिटल अप्रिसिएशनही देते, याचा विचार करावा लागतो. एक कंपनी जी आता एका वेगळ्या अर्थानं कारणीभूत आहे, आपण सेन्सेक्स मधल्या कंपन्यांचा भावशेखर मध्ये विषय घेतला, ती कंपनी म्हणजे नेस्ले. आज आपल्या देशाच्या सेरेलेक बिझनेसमध्ये जवळजवळ 97% वाटा एकटा नेस्लेने देतं. नेस्लेने अलीकडे केलेलं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू हे त्याचंच उदाहरण आहे. आणि त्यामुळे नेस्ले या कंपनीकडे दुर्लक्ष करून आपल्या देशातल्या FMCGचा विचार करता येईल अशातला भाग नाही. मी तर फार म्हणतो की इतर न चालणाऱ्या FMCG कंपन्यांचे जे शेअर्स तुमच्याकडे असतील ते विका आणि नेस्ले आणि टाटा कन्झ्युमरचा विचार करा. हे टिप देणं नाही, पण ही सक्रियता नक्की आहे. अशाच पद्धतीनं मगाशी जसा मी BSEचा उल्लेख केला तसा MCX कमोडिटी मार्केटमध्ये आणि IEX हा एका वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल. आपल्या कमोडिटी एक्सचेंज बिझनेसच्या एकूण 92% व्यवसाय हा MCX कडे आहे आणि शॉर्ट टर्म इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टचा 95% व्यवसाय हा IEX मध्ये आहे. मोनोपोली काय काम करते याची ही गणित आहेत. बाजार खालती येताना बाजारा एवढा खालती न येणारा आणि बाजार वर जाताना बाजारा एवढा वर न जाणारा असा शेअर्स म्हणजे IEX आणि MCX आहेत का, हे जरूर लक्ष ठेवा. सिंजेन ही 50% कॉन्झर्वेटिव्ह एनर्जी मध्ये आहे, याचाही विचार करावा लागतो. प्राज इंडस्ट्री हा शेअर मोठा गमतीचा आहे. मी नेहमी म्हणतो की टेस्ट ऑफ पेशन्स जिंदाबाद असा आहे. तो एक काळ किती वेगळ्या पद्धतीनं काम करत होता याची आपल्याला कल्पना आहे. रोड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये याचं गणित आहेच. पण आज मी तिला आपल्या एथेनॉलच्या प्लांट इन्स्टॉलेशनच्या 60% व्यवसाय प्राजमध्ये आहे, हे नाकारता येत नाही. अशाच पद्धतीनं असाही इंडिया ग्लास याचाही विचार करावा लागेल. हिंदुस्थान झिंक वेदांत ग्रुप मधली कंपनी, डिव्हिडंड देण्यासाठी मोठी कंपनी, अगदी कंपन्या आणि लाभांश मध्ये त्याचा विचार केला पण जवळजवळ 78% झिंक प्रोडक्शन ही कंपनी करते. हिंदुस्थान झिंक म्हटल्यानंतर त्याच्याबद्दलची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशाच्या संपूर्ण निर्गुंतवणुकीकरणाच्या इतिहासामध्ये जे निर्गुंतवणुकीकरण पहिलं झालं, सरकारनं आपला मालकी हक्क पूर्णपणाने विकला अशी पहिली कंपनी म्हणजे हिंदुस्थान झिंक.
तेव्हापासून ती वेदांतच्या अगरवालकडे आहे. आणि मी गमतीनं म्हणतो की हिंदुस्थान झिंक ही वेदांतची कॅश काऊ आहे. ITC माझी लाडकी कंपनी, सिगारेटचा 77% व्यवसाय आहे. कॉन्कॉर 68.5%, जवळजवळ 69% हा त्याच्या रेल्वे ट्रॅफिक मधला विषय आहे. विशेषतः पूर्वांचल मधली 8 राज्य, काश्मीर आणि मेजर इंडस्ट्रियल सिटीज यांच्यामधल्या वाहतुकीची बहुतांश मोनोपली ही कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आहे. BHEL, DFL, अपोलो यांचाही या दृष्टीनं विचार करायला जरा सुद्धा हरकत नाही. एक शेवटची कंपनी घेऊन हा व्हिडिओ मी पूर्ण करतोय. त्या कंपनीची वेगवेगळ्या अर्थानं चर्चा होते आणि ती कंपनी म्हणजे बोरोसिल रिन्युअल्स. बोरोसिल रिन्युएबल्स ही पूर्णपणाने अपारंपरिक ऊर्जा किंवा अनकन्व्हेन्शनल एनर्जी मधली कंपनी आहे, याची मला कल्पना आहे. आणि त्याच्याबद्दल फार उलटसुलट बातम्या, उलटसुलट चर्चा होत असतात. पण एक गोष्ट नाकारता येत नाही की बोरोसिल रिन्युअल्स ही सोलार ग्लास मधली आपल्या देशातली एकमेव कंपनी आहे. आणि हे महत्व तिचं जरा सुद्धा नाकारता येईल अशातला भाग नाही. असाच जर विचार करायचा झाला तर म्युच्युअल फंड इंडस्ट्री मधले RTA पद्धतीचा व्यवहार करणारी अत्यंत महत्वाची कंपनी म्हणजे कॅम्स. पण मी म्हटलं तसं की बोरोसिल रिन्युएबल्स आणि कॅम्स याच्याबद्दल उलटसुलट चर्चा जास्त असतात. त्या चर्चेचा रोख, ओघ, प्रभाव आणि प्रवाह हा लक्षात घेऊन याचा विचार करावा लागतो. पण एकंदरीतच तुमच्याकडे त्या प्रॉडक्टचा शेअर किती, मग ते फायनल प्रोडक्ट म्हणून असेल किंवा रॉ मटेरियल म्हणून किती असेल, म्हणजे व्यवसाय म्हणून तुम्ही एकटे पण तुमचे ग्राहक मात्र जास्त, अशी जिथे स्थिती असते तिथे ती मोनोपोली कंपनीचाही फायदा करून देते आणि पर्यायानं त्याच्या शेअर्सचे बाजारभाव चढे राहण्याची शक्यता, निदान स्थिर राहण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय मक्तेदारी कंपन्या आणि त्यांचे शेअर्स. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.